तर नाशिकच्या लासलगाव मधून कांदा एक्सप्रेस आज दुपारी 2 वाजता दिल्लीला रवाना होते. 28 तासांच्या विलंबानंतर मालगाडीमध्ये कांदा लोडिंगला सुरुवात झाली. 840 टन कांद्याऐवजी आता 500 टन कांदा दिल्लीला पाठवणार. कांद्याचे पॅकिंग रखडल्यानं लोडिंगला विलंब झालेला होता. तर व्यवसाय कुणी कोणता निवडावा ज्याचं त्याचं हे स्वातंत्र्य असल्याचं अंधारेंनी म्हटलं. मात्र कधी काळी महिला आयोगावर राहिलेल्या बाईंनी बार उघडावा का असं अंधारेंनी म्हटलेलं आहे. सुषमा अंधारेंची महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावरती ही टीका. तर पुण्यामध्ये रुपाली चाकणकर यांनी द नाईन्स नावानं एक हॉटेल सुरू केलंय. यावरून हा निशाणा साधला जातोय. तर हॉटेलसाठी चाकणकरांनी तब्बल 60 कोटी रुपये आणले नेमके कुठून? संगीता तिवारी यांनी हा सवाल केलेला आहे. चाकणकरांना पुण्यातील मुलांचं वाटोळं करायचंय का असा सवाल संगीता तिवारी यांनी केलेला आहे. चाकणकरांचं हॉटेल आहे, पब आहे का डान्स बार आहे याची माहिती घ्यावी लागेल असं तिवारींनी म्हटलंय. 60 कोटीचं ते पब डान्स बार रेस्टॉरंट आहे. आम्ही माहितीच्या अधिकारात माहिती घेतोय. पब आहे का डान्स बार आहे? म्हणजे आधी नाशिकमध्ये बायका खराब केल्या, बायकांचं वाटोळं केलं आणि आता पुण्या शहरात हे शांत शहर आहे, संस्कृती आहे, सांस्कृतिक शहर आहे. तिथे तुम्ही आमच्या पोरांची वाटोळी करणार आहात. तिथं मग तुम्ही दारू देणार, हुक्का देणार, डान्स बार, पोरी सगळं करणार. आणि तुमच्याबरोबर पार्टनर कोण आहे? ज्याला देवाभाऊनी मुंबईतनं हकललं असा माणूस तुमच्या बरोबर महेश शेट्टी. की एवढा 60-70 कोटी आला कुठनं?